सातपूरमध्ये पतीकडून पत्नीचा कोयत्याने निर्घृण खून. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची मानेवर धारधार कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झालाय. याबाबत थोडक्यात माहिती अशी की सातपूर परिसरातील राजवाडा येथे सिंधुबाई पिटे वर्ष 48 ही महिला आपल्या मुलांसोबत भाड्याने घर घेऊन राहत होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास पती पत्नी यांच्यात वाद झाल्याने पतीने सिंधुबाईच्या मानेवर धारधार कोयत्याने सपासप वार केला. यात सिंधुबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली. यात ती मयत झाली. पतीने सिंधुबाई मयत झाल्याचे लक्षात येताच पती फरार झाला. दरम्यान रात्री 12 वाजेच्या सुमारास मयत सिंधुबाईचा मुलगा घरी आल्यावर त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसताच त्याने तात्काळ सातपूर पोलिसांना कळविले. दरम्यान सातपूर पोलीस तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख देखील घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत. माझे नाव शहानू दिलीप पिटे. मी 12:15 वाजता घरी आलो तर माझी मम्मीला चाकू मारून टाकेलं होतं. तर त्यानंतर मी बाहेर पळालो. तर मग त्या जवळचे लोक जमा केले. तर मग त्याच्या आगल्या दिवशी तर वाद झाला मम्मी पप्पांमध्ये. तर मग आम्ही ते ओझरला ते लग्नाला जायचं होतं. लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं. किती वाजता तू घरी आला? 12:15 वाजता. पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते? कोणतरी कंपनी कामाला होती. कंपनी नाव नाही माहिती. ठेकेदार होता. ठेकेदार गाडीवरून त्याला निघून जायचं. मम्मी कंपनीमध्ये कामाला होता का घरी होती? ती साई हॉटेलमध्ये होती. साई हॉटेल, साई वडा का साई हॉटेल? वड्यामध्ये. साई वडावाला. किती वर्षापासून होती? 2 वर्ष झाले असं. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.